श्री स्वामी समर्थ सर्वांना. थंडीमध्ये गाजराचा हलवा कोणाच्या घरी होत नाही असं नाहीच, पण गाजराचा हलवा बनवायचा म्हटलं की खवा वगैरे लागतो. तर आज मी खवा न वापरता दाणेदार, रसरशीत आणि चिकट होणार नाही असा गाजराच्या हलव्याची रेसिपी दाखवत आहे. तर तुम्ही नक्की पहा. तर पहा, गाजर घेताना असे मोठे आणि लांब घ्यायचे. ते जाड वगैरे मिळतात ना, तसे घ्यायचे नाही. गाजर घेतले की ते साल वगैरे काढायचे. सगळे साल वगैरे काढून झाले की त्याचे टोक दोन्ही साईडनी, म्हणजे त्याचं टोक दोन्ही साईडनी कट करून घ्यायचे आणि नंतर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, जेणेकरून त्याला माती वगैरे चिकटलेली असेल तर ती निघून जाईल. तर अशा प्रकारे सगळे गाजर मी इथे कट करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. पहा. तर गाजर किसण्यासाठी मी मोठ्या किसणीचा वापर न करता जी आपण आलं वगैरे किसतो ती किसणी घेतलेली आहे, कारण त्याचा खीस एकदम असा छोटा, म्हणजे दाणेदार पडतो. आणि या किसणीचा वापर केला तर हलवा शिजतोही लवकर आणि त्याचं टेक्स्चर एकदम असं दाणेदार होतं. तुम्ही पण नक्की याचा वापर करून पहा. त्या मोठ्या किसणीने करण्यापेक्षा या किसणीने किसून पहा. एकदम असे एकसारखे गाजर किसले जातात आणि लवकर शिजतात महत्त्वाचं म्हणजे, आणि एकसारखे दाणेदार असे आपला गाजराचा हलवा होतो. तर अशा प्रकारे मी सगळे अगदी जास्तीत जास्त 10 मिनिटात मी सगळे गाजर किसलून घेतलेले आहेत. तर गाजर किसेपर्यंत मी जवळजवळ 1 लिटर दूध हे तापवण्यासाठी ठेवलेलं आहे. ते आता आपल्याला पूर्ण आटून घ्यायचं आहे, कारण मी इथे खव्याचा वापर करत नाही आहे. फक्त आणि फक्त दुधामध्येच गाजरचा हलवा करणार आहे. तर दूध उकळते तोपर्यंत दुसऱ्या कढईमध्ये मी आपल्याला जे काही काजू, बदाम किंवा मनुके, तुम्हाला जे काही ड्रायफ्रूट्स आवडतात ते मस्त तुपामध्ये असे खरपूस जरासा त्याचा कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचे आणि नंतर ते काढायचे. त्याच्यामध्ये थोडंसं मी अजून तूप टाकलेलं आहे आणि जे आपण गाजर किसलेलं आहे ते सगळं तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं, म्हणजे तुपामध्ये असं छान शिजलं पाहिजे ते. असंच तुम्ही डायरेक्ट बनवलं तर त्याला जी तुपाची चव आहे ना ती लागणार नाही. तर त्याच्यामुळे तुपामध्ये मस्त असं गाजर परतून घ्यायचं. त्याच्यानंतर जवळजवळ 10 मिनिटं मी असं गाजर तुपामध्ये छान असं परतून घेतलेलं आहे. आणि कढई घेताना ही जाड बुडाची घ्यायची, जेणेकरून आपले गाजर खाली लागणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला सतत हे असं हलवावं लागेल. तर 10 मिनिटांनी गाजर माझे शिजलेले आहेत आणि दूधही आटलेलं आहे. आता हे 1 लिटरचं जवळजवळ अर्धा लिटर दूध झालेलं आहे. तर आता ते जे दूध ते आपण गाजराच्या मध्ये टाकून घेतलेलं आहे आणि नंतर हे पण 10 मिनिट मी झाकण ठेवून शिजवून घेतलेलं आहे. तर पहा, कंटिन्यूअस असं हलवत राहायचं आणि त्याच्यानंतर जरासं थोडंसं त्याच्यातलं दूध आटलं की त्याच्यावरती मी नंतर झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटे शिजवून घेतलेलं आहे. आणि नंतर झाकण काढून पहा, इथे दूध पूर्णपणे आटलेलं आहे. आणि एक टीप महत्त्वाची म्हणजे, जेव्हा दूध पूर्णपणे आटेल तेव्हा साखर टाकायची. दूध असताना साखर टाकली की हलवा 100% चिकट होणार म्हणजे होणार. दूध पूर्ण आटलं की मग साखर टाकायची आणि नंतर साखर ही अशी वितळती आणि ती अशी कंटिन्युअसली हलवत राहायची. आणि पहा, साखर पूर्ण अशी त्याच्यामध्ये मिक्स झाली की आपल्या गाजराच्या हलव्याचा कलर पण पहा किती चेंज झालेला आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये आपण जे पहिले ड्रायफ्रूट्स तळले होते ते टाकायचे, इलायची पावडर टाकायची आणि अशा प्रकारे आपला खवा न वापरता दाणेदार, रसरशीत असा हलवा तयार होतो. तर आहे की नाही सोपी रेसिपी? आवडली असेल तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.